नमस्कार. मागच्या वेळेला आपण संयुक्त भांडवली संस्थेमध्ये आपण बघितलं की त्याच्या व्याख्या आपण बघितल्या वेगवेगळ्या ऑथर्सच्या, आणि त्याच्यानंतर आपण हे बघितलं की त्यांची वैशिष्ट्ये काय होती. बरोबर, मागच्या वेळेला आपण बघितलं की त्याचे वैशिष्ट्य काय होते. आज आपण संयुक्त भांडवली संस्थेचे फायदे बघूया की कुठले कुठले फायदे ठेवले गेलेले आहेत. बरोबर, संयुक्त भांडवली संस्थेमध्ये संस्था स्थापन झाल्यानंतर किंवा कंपनी स्थापन झाल्यानंतर या संस्थेमध्ये याचे मुख्य फायदे कुठले आहेत, याचे लाभ कोणते कोणते आहेत. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण हे आहे की जर का फायदे असतील तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उपयोग होणार. मी म्हटलं होतं मागच्या वेळेला की वेगवेगळे यांत्रिकरण झालेलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी निर्माण झाली, दळणवळणाचा चेंज आला, जागतिकीकरण आलेलं, या सगळ्याचा अफेक्शन्स काय झालं, जिथे जिथे काही एकल व्यवसाय होते किंवा जिथे जिथे काही भागीदारी संस्था होत्या, या सगळ्यांना हे सगळं अपुरं पडायला लागलं. त्यांची जी काही एनर्जी होती, आता एनर्जी म्हटल्यानंतर काय येणार व्यवसायामध्ये, भांडवल. आणि भांडवलचं कमतरतेमुळे काय झालं नेमकं की सगळेजण संयुक्तरित्या भांडवलाची उभारणी करून, कंपनी स्थापन करून, एक कृत्रिम व्यक्ती तयार करून, त्याचं बोधचिन्ह तयार करून संस्था स्थापन करण्यात आलं. आणि त्यातलं बघूया की सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त भांडवली संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं फायदा कोणता आहे ते बघूया. तर मोठी भांडवल उभारणी करता येतात. वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे भागधारक येतील, सभासद होतील, आणि त्या कारणाने भांडवलाची जी काही संरचना आहे ती संरचना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. म्हणजे कंपनीला जो काही अफाट भांडवल खर्च येईल, कच्चा माल घ्यायसाठी, मशीन्स घ्यायसाठी, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायसाठी, त्याचप्रमाणे बाजारपेठेची उभारणी करायसाठी किंवा त्या बाजारपेठेमध्ये त्यांचा उत्पादित झालेला माल नेण्यासाठी जी काही खर्च येत असेल त्याचा सगळ्याचा सगळा उपयोग भांडवल मार्गे करता येईल. आणि भांडवलाची ही जी काही संरचना आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये करता येतं. त्याचं कारणही हे आहे की हे सहज शक्य होतं, कारण की सभासद हा जो होतो आहे तो स्वेच्छेने होतो आहे, स्वमनाने होतो आहे. आणि त्या कारणाने संस्थेवर किंवा संख्येवर कोणत्याही प्रकारचा भार नाही आहे. तर ते जे आपल्यामध्ये ऍड होतील, भागधारक जे काही ऍड होतील, त्या कारणाने जी काही भांडवलाची संरचना आहे ती संरचना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त भांडवली संस्थेमध्ये उपलब्ध होईल. म्हणजे सेकंदरीत काय झालं की भांडवलाचा कोणताही समस्या जाणार नाही. जो एकल व्यापारामध्ये जाईल किंवा भागीदारी संस्थेमध्ये जाईल तर इथे जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो काही नफा आहे किंवा फायदा आहे, तो फायदा हा आहे की मर्यादित जबाबदारी आहे. आता मला तुम्ही एक सांगा की सभासद याचे प्रत्येक याच्यामध्ये विखुरलेले आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये विखुरलेले आहे, कोणीही सभासद होऊ शकता. आणि त्या कारणाने काय होणार, आणि त्याच्यासोबतच तुम्ही आपण मागच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलेलं आहे की याचं जे व्यवस्थापन आहे हे एक वेगळं व्यवस्थापन आहे. त्याच्यामध्ये सहभागी तर असतीलच, भागधारक हे सहभागी असतीलच, परंतु एक व्यवस्थापन हे वेगळं मंडळ आहे. आणि या वेगळ्या मंडळामुळे त्याची जी काही जबाबदारी आहे ती व्यवस्थापन मंडळावर आहे. म्हणजे जे काही त्यांना बघायचं आहे ते सगळ्याच्या सगळं ते बघतील. त्या कारणाने एखादी समजा सामान्य भागधारक असेल तर त्याच्यावर कोणतीही जबाबदारी येणार नाही. म्हणजे एकंदरीत काय झालं की संयुक्त भांडवल संस्थेमध्ये मर्यादित जबाबदारी आहे, आणि या मर्यादित जबाबदारीमुळे आपलं काम सगळं सुरळीत होईल, व्यवस्थित होईल. बरोबर, म्हणजे जर का प्रमंडळाचं समजा दिवाळी निघालं तरी कंपनीचं दायित्व हे कर्ज देण्याकरिता किंवा भरण्याकरिता भागधारकाला कोणत्याही स्वरूपाची अतिरिक्त रक्कम प्रमंडळाकडे जमा करण्याची गरज नसते. पहा मी काय म्हणतोय, पण असं मागच्यामध्ये नव्हतं. याच्यामध्ये कसं आहे की मी जितकं काही असेल तितकं माझं तितकंच नुकसान होईल. बरोबर, माझ्याकडे जितके भागधारक असेल आणि समजा कंपनी समजा तोट्यात गेली तर त्याचं माझं तितकंच नुकसान होईल, परंतु मला त्याच्या अतिरिक्त सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा करावी लागेल असं होत नाही. म्हणून म्हटलं जातं की सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे, मर्यादित जबाबदारी आहे. त्यानंतर तिसरा फायदा आहे की कर्ज उभारण्याची जी काही क्षमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये. बरोबर, एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्थेमध्ये असं नसतं, परंतु याच्यामध्ये कसं असतं की कंपनीचा हिशोब हा कायद्यानुसार होत असतो. आणि त्या कारणाने याची जी काही क्षमता आहे ती क्षमता अफाट क्षमता आहे. म्हणजे
एखाद्या वेळेस एखाद्या कंपनीला गव्हर्नमेंट सुद्धा कर्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये देतं. कारण काय की त्याचे जे काही भागधारक असतील किंवा ज्या काही कर्जाची किंवा पैशाची जी काही त्यांना आवश्यकता असेल त्यानुसार किंवा त्या गरजेनुसार कर्जाची उपलब्धता होतं. आणि त्या कारणाने वित्त पुरवठादार सुद्धा व्यवसायाला गरजेनुसार कर्जाची उपलब्धता काय करते करून देते. मग त्याच्यामुळे पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये उपलब्ध होतो. त्यानंतर चौथा फायदा हा आहे की लोकशाही व्यवस्थापन. आता लोकशाही व्यवस्थापन म्हणजे काय राहणार की भागधारकाकडून संचालन मंडळाची निवड करण्यात येते. कारण प्रमंडळामध्ये भागधारक व प्रमाणामध्ये फरक असल्यामुळे भागधारक आणि व्यवस्थापन यात स्वतंत्रता असते. त्यामुळे भागधारकाकडून निवडून दिलेल्या कंपनीचा संचालक किंवा मंडळातर्फे कंपनीचे सूत्रसंचालन करण्यात येते. म्हणजेच काय झालं, प्रमंडळाचं व्यवस्थापन कारभार संचालक मंडळ पार पाडत असते, त्याच्यावर सभासदाचं संपूर्ण लक्ष असते. जरी संचालक मंडळ हे धोरणात्मक असेल किंवा निर्णय घेत असेल तरी त्याला मान्यता देण्याचं काम कोण करते, सभासद मंडळ करते. आणि त्यामुळे सभासद मंडळाने जे काही निवडून दिलेले संचालक मंडळ असतील आणि ते जर का समाधानी नसेल तर सभासद मंडळ त्यांना कळून पुन्हा नवीन व्यवस्थापन करू शकतो किंवा संचालक मंडळ करू शकतो किंवा त्यांना निवडून देऊ शकतो. म्हणजे काय झालं, लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन करून येते, मताच्या जोराने करून येते. म्हणजे सभासद जे म्हणतील त्यांना जे काही योग्य वाटेल त्या योग्य रीतीने व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर भागाचे हस्तांतरण. आता प्रमंडळाचा भाग हे सुलभतेने हस्तांतरण होतात, बरोबर आहे. भाग भांडवल भाग बाजारामध्ये भागांची विक्री करून भांडवल मोकळे करू शकते, बरोबर. आणि त्या कारणाने प्रमंडळाचा भाग तिच्या नियमावलीत किंवा तरतुदीनंतर हस्तांतरण असतात आणि त्यामुळे भागांचे हस्तांतरण करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी संचालक मंडळाच्या परवानगीची संमतीची गरज भासत नाही किंवा सभासदांना आपला भाग केव्हाही कोणालाही हस्तांतरित करता येते किंवा भागधारकाची प्रमंडळाचे भाग हे कायम धारण करून ठेवले पाहिजे असे बंधन नसते. म्हणजे काय झालं की समजा माझ्याजवळचे जे काही भाग असतील ते मी कुणालाही हस्तांतरित करू शकतो. हा एक सगळ्यात महत्त्वाचा हे आहे, प्रॉफिट आहे, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या वेळेस समजा मला माझ्या पैशाची समजा चंचल करत असेल तर मी माझे भाग हे दुसऱ्याला देऊन टाकतो किंवा हस्तांतरित करू शकतो आणि मी माझा पैसा वसूल करू शकतो. त्याचप्रमाणे हानीची विभागणी होते. व्यवसायात निर्माण होणाऱ्या आता प्रचंड प्रमाणामध्ये पैसा गुंतवणूक झाल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये नफा मिळेल किंवा प्रचंड प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होईल, बरोबर. पण जे काही हानी होईल ती हानीची विभागणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना ज्या पद्धतीने असेल त्या भागधारकांना त्या प्रमाणामध्ये काय करतो आपण वाटण्यात येतो. म्हणजे हानी झाल्यास भागधारकाला ही हानी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्या इतकीच सहन करावी लागते, है ना. जे काही फेस व्हॅल्यू असेल त्याच्यावरच त्याला त्याची हानी सुद्धा त्याला मिळेल. एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्थेमध्ये असं नसतं. म्हणजेच काय झालं, कंपनीचे जे भागधारक हे संख्येने असंख्य असल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची हानी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल आणि आपल्याला त्याचा कमी झळ बसेल. त्यानंतर कायम अस्तित्व आहे, बरोबर. कंपनी कायद्याच्या कंपनीला कृत्रिम व्यक्ती समजून तिचे जे काही स्वतंत्र अस्तित्व आहे ते मान्य केले आहे किंवा कंपनीच्या व्यवहारामध्ये अधिकृतपणा समावलेला असतो. कारण कंपनी ही कायद्याच्या तरतुदीप्रमाणे स्थापन झालेली असल्यामुळे ती स्थायी करू शकते. प्रमाणातील साधन संपत्तीची खरेदी विक्री ते करू शकते. कायद्याचे बोधचिन्ह असल्यामुळे प्रमंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारात अधिकृतपणा येतो, बरोबर. आणि त्याचाच परिणाम हा प्रमंडळाच्या कायद्याचे चिरंतन स्वरूपाचे अस्तित्व प्राप्त होते आणि खरेदी विक्रीचे व्यवहार ते काय करतात करू शकतात. व्यवसायाला विकासाच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन सुद्धा करता येते व कंपनीचा व्यवसाय भांडवल व मालमत्ता कंपनीच्या मालकीच्या असल्याने कंपनी आपले व्यवसाय कार्य हे काय करत असतो सातत्याने करत असतो. मी पुन्हा एकदा सांगतो, कंपनीचा व्यवसाय भांडवल व मालमत्ता ही कंपनीच्या मालकीच्या असल्याने कंपनी आपले व्यवसाय कार्य हे सातत्याने काय करत असते करीत असते. कायदेशीर अस्तित्व आहे, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय की कायद्यानुसार याची नेमणूक होते किंवा नमूद होते 1956च्या कायद्यानुसार, बरोबर. त्या कारणाने कायद्याचं परिपूर्ण पालन कंपनी करतं आणि
जे काही होत असेल ते कायद्याच्याच अस्तित्वानुसार होते आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय, एखाद्या वेळेस समजा एखादी कुठली अघटित घटना घडली तर कायदा सुद्धा न्याय देऊ शकते, न्यायालय सुद्धा न्याय देऊ शकते. मोठा व्यवसाय हा प्रश्नच नाही. एकल व्यापारामध्ये भांडवल कमी असल्यामुळे जास्त रिस्क. भागीदारी संस्थेमध्ये जे काही आहे ते लिमिटेड, त्या कारणाने तोटा झाला तर सगळ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागेल. परंतु हा खूप मोठा व्यवसाय आहे, प्रचंड भांडवल याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. त्या कारणाने याचा गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे काय झालं की व्यवसायाचा आकार, कार्यक्षेत्र, व्याप्ती किंवा बाजारपेठा या मोठ्या आकाराची असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कार्य करू शकते. त्यामुळे संयुक्त स्कंद प्रमंडळ हा व्यवसाय राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जनतेचा विश्वास आहे. प्रमंडळामध्ये जो काही जनतेचा विश्वास आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये संपादन करू शकते आणि कंपनीचा कारभारावर सरकारचं लक्ष असते, नियंत्रण असते नियमानुसार. त्या कारणाने जनतेचा विश्वास हा असतोच. समाजाचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक असल्यामुळे निर्मिती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे समाजाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. त्यांना कधीही कोणतीही गोष्ट कमी जात नाही. करारामध्ये सवलत, प्रमंडळाला ठराविक सरकारी कर द्यावं लागतं, त्या कराचे प्रमाण, रक्कम मोठी असते. परंतु व्यवसाय संस्था हा सामाजिक पातळीवर उत्तम कार्य करीत असल्यामुळे त्याच्या करापासून त्याला काय मिळते, सवलत सुद्धा मिळू शकते. बरोबर आहे. एखादी समजा संस्था असेल आणि ती संस्था समजा सेवा देत असेल मोठ्या प्रमाणामध्ये, समाजाचा त्याच्यामध्ये फायदा होत असेल, म्हणून सरकार सुद्धा काय करते की देशातील नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे म्हणून ते काय करेल, करातून सुद्धा मुक्तता देईल. स्वस्त उत्पादन प्रश्नच नाही. मोठ्या प्रमाणामध्ये विपुल प्रमाणामध्ये उत्पादन होत असल्यामुळे, लार्ज क्वांटिटीमध्ये उत्पादन होत असल्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये कमी खर्चामध्ये जास्त प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि नक्कीच समाजाला त्याचं स्वस्त उत्पादन म्हणून दिल्या जाईल, मिळेल. कुशल व कार्यक्षम व्यवस्थापन, सभासदांनी निवडून दिलं असल्यामुळे, त्याच्यावर सभासदाची देखरेख असल्यामुळे जे काही व्यवस्थापन राहील ते कार्यशील राहील, कुशल राहील आणि ते चांगलं करेल. सरकारी नियंत्रण आहेच. त्याचं कारण काय की कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार, व्यवस्थापनावर, व्यवसायावर, कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार किंवा इतर कायद्याप्रमाणे सरकारी नियंत्रण आहे आणि त्या कारणाने कुठलंही लबाडी, धोकेबाजी, अफरातफरी किंवा कपटयुक्त व्यवहार यावर मोठ्या प्रमाणामध्ये काय बसेल, आळा बसेल. कारण की जो सभासद किंवा ज्याच्यावर जो कोणी लबाडी करेल, अफरातफरी करेल, व्यवसायामध्ये चोरी करेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. आणि हे सगळं कसं आहे, गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे, शासनाने ठरवून दिलेलं आहे आणि शासनाच्या नियमाच्या अंतर्गत ठरवून दिलेलं आहे, कायद्याने ठरवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे कंपनीवर काही फरक नाही पडणार, पण जे कोणी लबाडी करतील, धोकेबाजी करतील त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि या कारणाने याचा फायदा सगळ्या सभासदांना होईल, कंपनीला होईल. विस्ताराचा वाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये. भांडवल समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असेल तर एक विस्तार हा, एक व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला जाईल. रोजगाराची निर्मिती होईल मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचं कारणही हे आहे की रोजगार निर्मिती झाली तर त्या कारणाने सगळ्यात मोठा फायदा हा संयुक्त भांडवली करणावर होईल आणि व्यवसायाचं मोठं आकारमान वाढेल, कार्यक्षेत्र वाढेल, व्याप्ती वाढेल आणि उत्पादन सुद्धा वाढेल. त्यानंतर फायदा म्हणजे लाभांश. कंपनीला प्रतिवर्षी मिळणाऱ्या नफ्यातून जी काही राखीव निधीच्या तरतुदी केल्या जातात, नफ्याच्या बाकी रक्कम भागधारकांना लाभांश रूपाने वाटला जातो व भागधारकाला त्याच्या गुंतवणुकीच्या बदल्यामध्ये जो काही मोबदला देण्यात येतो, त्यामुळे भागधारकांचे समाधान होते. नक्कीच ना, आपण गुंतवणूक पण कशासाठी करतो, जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे, लाभांश मिळाला पाहिजे, त्यासाठीच. साधन संपत्तीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग. कंपनी ही नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून उत्पादनाची क्रिया करते. जमीन असेल, त्याचप्रमाणे खनिज संपत्ती असेल, पाणी असेल, यापासून वस्तू व सेवा यांचं उत्पादन करून समाजातील नागरिकांच्या ज्या काही विविध गरजा आहेत त्या विविध गरजा पूर्ण करते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रश्नच नाही. याच्यामध्ये भांडवलाची निर्मितीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे जे जे काही नवीन तंत्रज्ञान येत असेल त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन आणि सेवा हे काय करतील, पुरवल्या जातील. एकंदरीत
हे जे काही फायदे आहेत या फायद्यासोबतच तोटे सुद्धा आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळे फायदे सांगतो एक एक करून. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये मोठी भांडवलाची उभारणी होतं, मर्यादित जबाबदारी आहे, कर्ज उभारणीची मोठी क्षमता आहे, लोकशाहीयुक्त व्यवस्थापन आहे, भागाचे हस्तांतरण आपण करू शकतो, हानीची विभागणी करू शकतो, कायम अस्तित्व आहे, कायदेशीर अस्तित्व आहे, मोठा व्यवसाय आहे, जनतेचा विश्वास आहे, समाजाचा फायदा आहे, करारामध्ये सवलत आहे, स्वस्त उत्पादन आहे, कुशल व कार्यक्षम व्यवस्थापन आहे, सरकारी नियंत्रण आहे, याच्यामध्ये विस्ताराला वाव आहे, रोजगाराची निर्मिती आहे, लाभांश आहे, साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग आहे, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. त्यानंतर आपण संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जे काही तोटे आहेत या तोट्यावर आपण थोडीशी चर्चा करू. कारण काय की फायद्यासोबतच तोटे सुद्धा असतील ना, है ना, बरोबर आहे ना. आता सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे याच्यामध्ये हा आहे की संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तोटा हा आहे की स्थापना व विसर्जन हे जे आहे ना, ही पद्धती खूप किचकट आहे. आता एखाद्या वेळेस एखाद्या सभासदाने म्हटलं की तुमच्या डेट जायच्या आधीच मी तिथे सभासद झालो, बरोबर, पण माझा नाव उल्लेख आलेला नाही, हा किचकट झालं. हां, आता एखादी वेळेस समजा असं दिसून येते की प्रत्येक वेळेस प्रत्येक सभासद हा एखाद्याच्या फेवरमध्ये नसतो, अनफेवर पण करतो. आता समजा सभासदाची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली की हे नाही बा की कंपनीला आम्हाला या संस्थेला विसर्जित करायचं आहे, तेव्हा हे जे सगळं काही जे ठरलेलं आहे ते भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार आहे. म्हणजे संयुक्त स्कंद प्रमाणाची स्थापना ही करताना कंपनी कायद्याच्या 1956 नुसार केल्या गेलेल्या आहे, बरोबर. म्हणजे जे सगळं काही होईल ते कायद्याच्या अंतर्गत होईल. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या सभासदाला असं वाटत असेल की याच्यामध्ये कायद्यामुळे आपण नुकसानीमध्ये जातो आहे, तर असं होईल. म्हणजे काय झालं की स्थापना व विसर्जनाची ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती खूप किचकट आहेत. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे कायद्याची कडक बंधने आहे, बरोबर. भांडवली संस्था ही कायद्याच्या तरतुदीप्रमाणे स्थापन झाली असल्यामुळे त्यावर सरकारचं कडक नियंत्रण आहे आणि त्या संपूर्ण व्यवहार हा कारभार व कायद्याच्या नियमाप्रमाणे करावे लागते किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये बाहेर जाऊन कंपनीला कामे करता येत नाही. म्हणजे कायद्याच्या अंतर्गत मध्ये जो काही नफा होत असेल त्याच्यातच मानावं लागेल. आता बाहेर जाऊन जर का त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा होत असेल तरी ते करू शकत नाही. म्हणजेच काय झालं, कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच त्यांना तो व्यवसाय करावा लागतो. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांना कितीही नफा होत असेल पण कायद्याच्या चौकटीमध्ये असून समजा तोटा सहन करावा लागत असेल तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांना तोटा सहन करावा लागेल, परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन नफा कमवता येत नाही. अकार्यक्षम व फसवे व्यवस्थापन प्रश्नच नाही, बरोबर आहे. या प्रकारामध्ये व्यवस्थापन पेशी भागधारकांचा संबंध नसल्यामुळे संचालक मंडळ हे कसं असेल, स्वतंत्र मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनावर करण्याकरिता निर्णय घेते आणि हेच जे संचालक कंपनीच्या संपूर्ण कारभार पाहत असतो, बरोबर. आणि संचालक मंडळ हे पगारी असल्यामुळे तो अकार्यक्षम असण्याची सगळ्यात मोठी शक्यता आहे. व्यवस्थापनाला पैसा द्यावा लागतो, त्याचा पगार द्यावा लागतो आणि पगार जिथे येतं तिथे जबाबदारी आणि कर्तव्य हे कमी प्रमाणामध्ये होऊन जातं. हा, मी बघा ना, जिथे पगार येतं म्हणजे नोकरशाही जिथे येतं तिथे मनुष्य हा कर्तव्य आणि जबाबदारी ही काही प्रमाणामध्ये कमी करून टाकतं आणि इथे व्यवस्थापनामध्ये पैसे देत असल्यामुळे, पगार देत असल्यामुळे अकार्यक्षम व फसवे व्यवस्थापन होऊ शकतं. एखाद्या वेळेस एखाद्या व्यवस्थापनामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागत असेल पण त्याचा पगार असेल तो कमी प्रमाणामध्ये असेल तर तो काय करेल, तो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे, किंवा करप्शन करण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे, करप्शन करण्याचा प्रयत्न करेल आणि हे सगळं होईल पैशामुळे. आर्थिक सत्तेचे आणि संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे, बरोबर आहे. संयुक्त भांडवली संस्थेमुळे उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये ज्या विशिष्ट घटकाची किंवा गटाची मक्तेदारी जी आहे ते एक भाग एक मत तत्व असल्यामुळे प्रमंडळावर एक विशिष्ट सत्ता, गटाची सत्ता स्थापन झालेली आहे ना, बरोबर आहे ना. जिथे जास्त लोक एकत्रित येत असतील, आता समजा 100 भागधारकाचे समजा खूप मोठे गट असतील तर नक्कीच त्यांचा गट हा स्थापन होईल आणि कमी भागधारकांचा गट हा काय होणार, नेस्तनाबूत होईल. म्हणजे यांची कितीही प्रबळ इच्छा असेल किंवा यांची कितीही मोठी व्यवस्थापनामध्ये भाग घ्यायची समजा इच्छा असेल तरी ती इच्छा होणार नाही. सट्टेबाजीचा व्यवहार
बरोबर. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागाची खरेदी विक्री बाजारातून होते आणि भाग बाजाराशी संचालक मंडळाचा निकटचा संबंध असतो. त्यामुळे जास्त नफा दर्शवून भाग काय करतील, बाजारामध्ये प्रभावित करतील. म्हणजे काय झालं, सट्टेबाजीमध्ये येणार ना. आपण बघतो ना की या कंपनीचा शेअर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये उचलला आणि खूप खूप वाढलेला, बरोबर. 8 दिवस वाढलेला आणि दुसऱ्या दिवशी 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी आपण बघितलं किंवा 1 हप्त्यानंतर असं बघितलं किंवा 1 महिन्यानंतर बघितलं की जो 10 रुपयाचा होता तो 1 रुपयावर आला, बरोबर आहे ना. म्हणजे तसा तो काय करणार, नफा वाढवून सांगतील आणि नंतर काय होणार, एकदम कोसळेल किंवा ढासळेल. म्हणजे सट्टेबाजीचा व्यवहार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. भागधारकाची उदासीनता दिसून येईल तुम्हाला, कारण की भागधारक हा कंपनीच्या व्यवसायाबाबत किंवा कार्याबाबत व्यवस्थापनेबाबत उदासीन समजा असेल तर भागधारक फार रकमेचं जे काही भाग खरेदी करून कंपनीमध्ये गुंतवणूक करीत असेल, जोपर्यंत त्यांनी कंपनीकडून भागावर लाभांश मिळत नाही तोपर्यंत तो उदासीन होईल, बरोबर आहे ना. जोपर्यंत त्याला जो काही लाभांश आहे त्याच्या मतानुसार म्हणजे काय की नफ्यावर त्याला मिळणारे जे लाभांश असेल गुंतवणुकीच्या प्रमाणामध्ये जर मग त्याला सोयीस्कर असेल है ना, तो समाधानी असेल. सोयीस्कर मी हा शब्द वापरण्यापेक्षा समाधानी हा शब्द वापरेल. आणि समाधानी जर का तो असेल तर नक्कीच तो होईल. नाही तर काय राहणार, भागधारकांना उदासीनता राहील, निर्णयास विलंब होईल. एकल व भागीदारी संस्थेमध्ये संयुक्त स्कंध प्रमाणाच्या मागणीमध्ये व्यवस्थापनाला निर्णयाधिकार आहे, बरोबर. तो कसा फटकन निर्णय घेऊन समोर चालेल. एक्झॅक्ट. एखाद्या पण इथे कसं होणार की निर्णय घ्यायलाच खूप वेळ लागेल, कारण की व्यवस्थापनामध्ये तशी ती बाजू कायद्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे कायदा करेल सो म्हणून ते निर्णय घ्यायसाठी खूप विलंब लागेल आणि कायद्याच्या चौकटीमध्येच त्यांना निर्णय घ्यावा लागेल. कायद्याच्या बाहेर जाऊन पण त्यांना निर्णय घेता येणार नाही, म्हणून निर्णयासाठी खूप विलंब लागेल. गुप्ततेचा अभाव, सभासदाची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे गुप्तता आपण ठेवू शकत नाही. एखाद्याला माहीत झालं नसेल तरी दुसऱ्याकडून त्याला ती गोष्ट माहीत होईल. म्हणजे जे काही गुप्तता ठेवायला पाहिजे व्यवसायामध्ये, त्या व्यवसायामध्ये कुठलीही गुप्तता राहणार नाही. आणि हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, हा सगळ्यात मोठा तोटा आहे. कारण काय की व्यवसायामध्ये गुप्तता असणे हे खूप जमेची बाजू आहे. जास्तीत जास्त नफा बाजारपेठेमध्ये समजा डिस्ट्रीब्युशन झालं तर झालं, सगळं कसं होऊन जाणार, पट्ट्यावर जाणार, तोट्यात जाणार. एकाधिकाराची वृत्ती. आता एकाधिकाराची वृत्ती कशी होणार की प्रमंडळामध्ये जो काही व्यवसाय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये व्यापलेला आहे आणि विस्तारलेला आहे. त्यातून छोटे उद्योग हे फार अडचणीत येतील, बरोबर. आणि मोठ्या प्रमाणावर केलेल्या उत्पादनामुळे स्पर्धा वाढून समाजातील काही घटकांचं शोषण होईल, बरोबर. म्हणजे प्रमंडळ एकाधिकार निर्माण करण्यासाठी किंमत आणि गुणवत्ता यामध्ये सतत बदल करत राहतो. आता एकाधिकारी असल्यामुळे तो काय करतो की बेस्ट क्वालिटी मिळायला पाहिजे, कमीत कमी किमतीमध्ये मिळायला पाहिजे म्हणून तो प्रयत्नशील असतो. कारण काय की तोच चालक आणि मालक असल्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू विकल्या पाहिजेत, पण त्याची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे, त्याच्या किमती बरोबर असायला पाहिजेत, या दोन्ही गोष्टीवर भर देतो. पण इथे मात्र तसं होत नाही. म्हणजेच काय झालं की एकाधिकार वृत्ती जी आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर येईल आणि त्यामुळे व्यवसायामध्ये काय होणार, एकाधिकार निर्माण होण्याची भीती निर्माण होईल आणि याचं सगळं नुकसान हा समाजाला होईल. कर्मचाऱ्याबरोबर प्रत्यक्ष समाधान नाही, बरोबर. आता संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही व्यवसाय संघटन असल्यामुळे कर्मचाऱ्यांना असं वाटते की आपलं श्रम लक्षात येऊ शकत नाही, प्रेरणा मिळू शकत नाही, त्याच्या कामातील समस्या लक्षात घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल आणि हे बरोबर नाही. मी तसं म्हणतो ना की प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येक व्यक्तीसोबत संबंधित राहायला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक व्यक्तीसोबत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या संस्थेचं काम खूप चांगलं होईल, हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती कमजोर असेल, पण जर का आपण त्याला प्रेरणा दिली, त्याला आपण जर का मोटिवेट केलं तर तो खूप समोर जाईल. परंतु इथे तसं होत नसल्यामुळे, कर्मचाऱ्याबरोबरचे प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणावर आणि हे त्या संस्थेचं सगळ्यात मोठं नुकसान आहे. साधन संपत्तीचा अपव्यय. संयुक्त स्कंधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असल्यामुळे साधन संपत्तीचा वापर हा संघटनेमध्ये काळजीपूर्वक करण्यात येत नाही. उत्पादन करताना पूर्ण कार्यक्षमतेने साधन संपत्तीचा वापर करत नाही. कच्चा मालाची हाताळणी नीटपणे होत नाही आणि कच्च्या मालाची बरेचदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी होतं. त्यामुळे त्याच्या किमती वाढतात आणि तोटा होतो. भ्रष्टाचाराचा धोका मी आधीच म्हटलं की व्यवस्थापनमध्ये पगारी व्यवस्थापन असल्यामुळे भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर आपण बघूया
की जे काही लवचिकता आहे त्या लवचिकतेचा अभाव आहे. याचं कारण काय आहे? लवचिकता का नाही आहे तिथे? कारण काय की कायद्याच्या अंतर्गत सगळी याची नोंदणी झाली असल्यामुळे लवचिकता राहणारच नाही. घटनापत्रक व नियमावली, बरोबर, हे दोन जी काही महत्वाची जी काही दस्तऐवज असतात त्या संस्थेमध्ये कोणताही निर्णय घेण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि त्यामुळे त्वरित निर्णयाचे जे काही फायदे असतात ते कंपनीला मिळत नाही, आहे ना. आता तुम्ही बघितलं असेल ना की वर्षानुवर्ष ते चालले आहेत खटले, बरोबर आहे, आणि वर्षानुवर्ष ते चालत राहणार. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतं की कोविड हा नव्हताच, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतं की कोविड होता, बरोबर, दोन्ही गोष्टी आहेत. पहा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतं की आम्हाला याच्याविषयीची काही कल्पना नव्हती, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतं की आम्हाला थोडी थोडी कल्पना होती. म्हणजे निर्णयच घेत नसल्यामुळे समाजामध्ये असणारा प्रत्येक नागरिक हा कोविडने फार ढेसाळून गेलेला आहे, ढाकून गेलेला आहे, बरोबर. पण हे कशाने होतं की निर्णयाची बाजू किंवा निर्णय क्षमता ही खूप पॉवरफुल असतं. तसंच या संस्थेमध्ये सुद्धा हे खूप जरुरी असतं संयुक्त भांडवली संस्थेमध्ये की तुम्ही जे काही निर्णय घेत आहात तो निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हा महत्त्वाचा निर्णय जर का तुम्ही घेत नसाल तर याचा दुष्परिणाम हा कोणाला येईल? हा संस्थेला येईल. ओके देन, थँक्यू.